त्याला हे सहन होत नाही आणि तो हे चित्र बदलण्याचा एक प्रयत्न करतो. मी असं म्हणेन एकाकी लढा द्यायचा प्रयत्न करतो, कारण तसा त्यांचा लढा एकाकी आहे. ते कुठल्याही पक्षाच्या अ, अ, दावणीला त्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं नाहीये. त्यांनी स्वतःचं स्वप्न स्वतःच्या ताकदीवर बघण्याचा प्रयत्न ते करतात. सो या संवादांमागचा जो परिप्रेक्ष्य आहे, जी भूमिका आहे ती हीच आहे, की धर्म, जात आणि अशा इतर भावनिक विषयांमध्ये लोकांना भटकवण्यापेक्षा विकास काय आहे, तो कसा केला जाऊ शकतो, त्याची जी जिती जागती उदाहरणं आहेत, त्यांचा परिचय करून द्यावा. म्हणून आपण हा संवाद चालू करतोय. मला वाटतं हे एक संजयराव युनिक प्रकारचं उपक्रम असेल, कारण कुठलाही उमेदवार तुम्हाला असं काही करताना दिसणार नाही. म्हणजे मला तरी कधी दिसलेलं नाही. त्यामुळे पहिलं तुमचं अभिनंदन. एक तर मुळात असं धाडस केल्याबद्दल, आणि आम्हा सगळ्यांना त्या धाडसाचा फायदा होणार आहे. कारण आपण जर नेते म्हणून पुढे आलात आणि जर आपण निर्णय घेण्याच्या क्षमता असलेल्या स्थानावर पोहोचलात, तर त्याचा डेफिनेटली कोकणाला शाश्वत विकासासाठी फायदा होणार आहे. सो ही भूमिका या कार्यक्रमामागची आहे. मी यापुढे या कार्यक्रमात फारच कमी बोलेन. मी फक्त कनेक्ट करून द्यायचं काम करेन. त्याच्यानंतर संजयराव आणि त्या दिवशीचे आपले जे पाहुणे असतील, ते पाहुणे यांच्यातला संवाद एक 15-20 मिनिटं आपण करू. त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटं आपण प्रश्नोत्तर करणार आहोत. सो याच्या मागची परत एकदा भूमिका अशी आहे, की कुठलाही उमेदवार तुम्हाला प्रश्नोत्तर करण्यासाठी भेटत नाही. सो आमचा उमेदवार जो आहे तो तुम्हाला रोज सकाळी 8 वाजता त्याची विकासाची जी स्वतःची एक भूमिका धारणा आहे ती तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आणि तो नुसता स्वतः येणार नाहीये, तर तसा विकास साधलेल्या लोकांबरोबर त्याचा संवाद असणार आहे. सो आपण यादी संजयराव आज दिवसभरामध्ये जाहीर करू, की कोण कोण व्यक्ती कधी कधी आपण त्यांना या संवादासाठी पाचारण करतोय. आणि एक असं साधारण सवय लोकांना लावूया, की रोज सकाळी 8 वाजता एक नवीन कार्यक्रम, एक नवीन विषय, एक नवीन विचार आणि एक नवीन प्रयोग त्यांच्या समोर आपण मांडण्याचा प्रयत्न करू. संजयराव. आपण दिसत का नाही आहोत म्हणजे पोस्टर अ, दिसत? हा, त्याच्यासाठी आपण आपला हे ऑन करूया, व्हिडिओ ऑन करूया. व्हेरी हा. सो आता मी ते पोस्टर बाजूला घेतो, गुड. म्हणजे आपण त्याच्यामध्ये दिसायला लागलो. आता जर आपण युट्यूबचं चॅनल आपलं बघितलं, तर आपल्या चॅनलवरती आपला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्याला दिसायला लागेल. खूप छान मंदार. विशेष धन्यवाद. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. येस. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. येस. दिवाळीच्या मंगलमय दिवशी आपण हा अनोखा उपक्रम सुरू करतोय. मित्रांनो, ही दिवाळी आणि यापुढच्या सगळ्या दिवाळ्या आपल्या कोकण प्रदेशासाठी भरभराटीच्या जातील आणि कोकणातले सगळे रचनात्मक कार्यकर्ते एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये नैराश्यामधून बाहेर पडतील, की असंच चालेल. कोकणामधल्या ज्या निवडणुका आहेत त्या अलीकडे पैशांचा वापर खूपच व्हायला लागलाय, पण निवडणुकीच्या दिवशी 2-5 हजार रुपये घेऊन जर लोक मतं देणार असतील, तर तुम्हाला तशाच स्वरूपाचे उमेदवार पुढच्या काळात मिळतील. आणि मग जे चाललंय आज आपण पाहतोय, की मागच्या 25 वर्षामध्ये कोकणाची परिस्थिती वाईटाकडून अधिक वाईटाकडे बनत चाललेली आहे. मी वर्षभर सतत कोकणामध्ये प्रवास करत असतो आणि म्हणजे आपण सगळेच कोकणी चाकरमानी ज्यांना म्हणतात, आपण सगळेजण गणपतीला आणि शिमग्याला जातो, त्यावेळी सगळं गाव भरलेलं असतं आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे काय किती सुंदर कोकण, किती देखणं कोकण. आणि मग आपण त्याचे रील्स बनवतो, व्हिडिओ बनवतो आणि आमची नदी आणि आमचं मंदिर आणि आमची शाळा असं आपण सगळं टाकतो आणि सगळ्या जगाला भुरळ पाडणारं कोकण आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी जगभर प्रवास करतो, कोकणा इतकं सुंदर मित्रांनो जगात काही नाही. पण असं असताना आपण जर
त्या गणपती आणि शिमग्या व्यतिरिक्त आपल्या गावात गेलात तर आपल्या लक्षात येईल की आपल्या वाडीमध्ये जी 50-60 घरं आहेत त्यातली निम्मी घरं टाळी लागलेली आहेत. म्हणजे हे सगळे आपण मुंबई पुण्यात राहतो. त्यानंतर जी उरलेली 30 घरं आहेत त्यापैकी 15-20 घरामध्ये आजी आजोबा किंवा कोणी त्यांच्यापैकी कोणीतरी गेलेलं असेल तर एकच माणूस राहताना आपल्याला दिसेल. आणि आपल्या गावांचे वृद्धाश्रम झालेले आपल्याला दिसतील. म्हणजे संध्याकाळी या सगळ्या महिला किंवा आजी आजोबा एकत्र बसून गप्पा मारत असतात, एकमेकांना आधार देत असतात. आणि आपली मुलं कधीतरी परत येतील. त्यांनी जुनं कोकण पाहिलंय की घराघरांमध्ये दूध होतं, समृद्धी होती, 100% शेती होती, नाचणी होती, वरी होती, उडीद होती, सूर्यफूल होतं, भरपूर खंडीने भात लोक काढत होते आणि अख्खं गाव भरलेलं होतं. त्या गावामध्ये तरुण होते. शाळेमध्ये म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये 450 विद्यार्थी एक 45 वर्षापूर्वी मी प्रायमरी स्कूलमध्ये खेड तालुक्यामध्ये आंबवली या गावात जात होतो. आज त्या शाळेमध्ये 21 मुलं आहेत. अशी सगळीच जी मुलं आहेत ही मुलं आपण पाहतोय की कोकणाची वाताहत मागच्या 40-45 वर्षात झाली. आणि मग सगळे कार्यसम्राट कोकणातले सांगतात की आम्ही कोकणाचा प्रचंड विकास केला, आम्ही इतके कोटी आणले आणि तितके कोटी आणले, तुमच्या गावचा रस्ता केला, ग्राम सचिवालय केलं, या फॅसिलिटीज दिला, त्या फॅसिलिटीज दिल्या. हो, सगळं बरोबर आहे की आता ते रस्ते कसे आहेत ते जरा आपण त्या रस्त्याने जातो तेव्हा आपल्याला कळतात की हे रस्ते आपल्यासाठी बनवले होते की हे रस्ते बनवून त्यातून कमिशन मिळवण्यासाठी बनवले होते. हे त्या रस्त्याने प्रवास करताना आपल्याला कळतं. एक धड रस्ता नाही, एक धड पाखाडी नाही. कुठलीही गावात सरकारी बिल्डिंग बघितलात तर त्या बिल्डिंगची अवस्था आपण बघतो. ठीक आहे, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर झालं, कौतुक आहे, चांगलं झालं. आपण प्रत्येक वाडीमध्ये किमान एक देऊळ बांधलं. पण हे सगळं झाल्यानंतर कोकणातली घरं ही पूर्णतः रिकामी झाली, गावं बंद झाली, गावं ओस पडली, शाळा ओस पडल्या, शाळा बंद झाल्या. ही परिस्थिती नक्की भूषणावं नाही आणि काहीतरी चुकतंय हे मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला हवं. आपण कोकणात आपल्या गावावर, आपल्या वाडीवर, आपल्या देवळावर, आपल्या या संस्कृतीवर प्रचंड प्रेम करतो. पण हे प्रेम करत असताना काहीतरी आपलं चुकतंय, ज्याच्यामुळे आपली कोकणातली ही गावं रिकामी होत आहेत. आणि हे बदलायचं असेल तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आता एक संघर्ष छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून आणि संस्कारातून आम्ही करायचा ठरवलाय आणि त्यासाठीच ही निवडणूक मी स्वतः फ्रंटला राहून लढणार आहे. सर, एक सेकंद फक्त आपल्याला थांबवतो. मी जे लाईव्ह बघतायत त्यांना विनंती करेन की त्यांना जर काही बोलायचं असेल, त्यांना जर काही प्रश्न विचारायचा असेल संजय रावांना, तर आपण आपल्या चॅटमध्ये, युट्यूबच्या बाजूला जो चॅट आहे त्या चॅटमध्ये आपण आपला प्रश्न टाईप करू शकता. तो आलेला प्रश्न मी तसाच्या तसा संजय रावांना विचारेन आणि संजय राव त्याचं उत्तर देतील. हाच फॉर्मॅट बेसिकली या कार्यक्रमाचा राहील. उद्यापासून जेव्हा आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलू त्यावेळेला आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील, म्हणजे विकासाचं जे मॉडेल संजयराव मांडू इच्छित आहेत त्या मॉडेल संदर्भात आपल्याला जर काही माहिती घ्यायची असेल तर हीच योग्य वेळ आहे. तुम्ही या वेळेला प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरं लगेच आपण आपल्या उमेदवाराकडनं घेऊ शकता. लांजा, राजापूर, साखरपा या विधानसभा मतदारसंघामधले जे मतदार आहेत त्यांना मी विशेष करून आवाहन करीन की पहिल्यांदा तुम्हाला असा एक उमेदवार लाभलेला आहे की ज्याला खूप क्लॅरिटी आहे, ज्याच्याकडे एक व्हिजन डॉक्युमेंट आहे. संजयराव, आपला एक युट्यूब व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण आपली भूमिका खूप चांगल्या प्रकारे मांडलेली आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट समृद्ध मराठीचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण जे वेगवेगळ्या यशोगाथांचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा व्हिडिओ पाहण्याचा मी सगळ्यांना आवाहन करीन. समृद्ध मराठी या नावाचा युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती संजय रावांचं आतापर्यंत सगळं कार्य जे आहे, त्यांनी जे वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत त्याची माहिती आहे. इतकं या व्यतिरिक्त आमचं एक फेसबुकचं पेज आहे. त्या फेसबुकच्या पेजला सुद्धा आपण लाईक करा. त्याच्यानंतर संजय रावांचा जो फेसबुकचा प्रोफाईल आहे त्याच्यावरती संजय रावांचं सगळं लिखाण उपलब्ध आहे.
तुम्ही जर त्यांच्या प्रोफाईलवर मागे मागे गेलात तर त्यांचे लेखांक आहेत, अनेक लेखांक आहेत. त्याच्यामध्ये कोकणाच्या संदर्भात लेखांक आहेत, पण आता सध्या लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाची जी विजन आहे त्याचेही लेखांक आहेत. सो इतकी माहिती कुठल्याही उमेदवाराबद्दल तुम्हाला इंटरनेटवरती इतक्या मुक्तपणाने उपलब्ध दिसणार नाही. त्यामुळे तुमच्या उमेदवाराला तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या, त्याला प्रश्न विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो घ्या. हा, मंदारजी पुढे कंटिन्यू करायचे आपल्याला चर्चा. हो हो हो, येस येस. मी हा निर्णय का घेतला हे सर्वप्रथम सांगू इच्छितो की खरं म्हटलं तर आमदार होणं आणि राजकारण करणं यासाठी काही आवश्यकता नाही, किंबहुना 25 वर्ष ते करण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही. पण आपलं भवितव्य, आपल्या कोकणाचं भवितव्य राज्यकर्ते ठरवतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तिथे काही चांगली माणसं असायला पाहिजेत, ती असावीत, असा प्रयत्न आपण नेहमीच करतो. मी गेली 25 वर्ष सर्वच पक्षांबरोबर माझे खूप स्नेहाचे संबंध आहेत, सर्वच नेत्यांबरोबर संबंध आहेत आणि प्रत्येकाचा पक्ष असतो. जसा मी स्वतः सुद्धा माझा एक पक्ष म्हणून गेली 30 वर्ष मी एकाच पक्षाचं काम करतोय. पण हे सगळं सिस्टीम मध्ये राहून, सगळ्या नेत्यांबरोबर समन्वय करून, सरकारबरोबर समन्वय करून, एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरून मी हे सगळं करण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. काही प्रमाणात गोष्टी होत आहेत सुद्धा, असं काही नाही की सगळंच निराशाजनक आहे, गोष्टी होत आहेत. पण म्हणजे मी जे मुद्दे सातत्याने मांडतोय, ती एक दुर्दैवी परिस्थिती आहे आणि ती बदलण्यासाठी मग आता स्वतः उतरलं पाहिजे असा विचार करून मी सुरुवात याची केली आहे. मित्रांनो, कोकणामध्ये 3 विषय आहेत की ज्याच्यामधून आपला रोजगार मिळतो किंवा उद्योग चालतात. म्हणजे कोकणातली 70% कुटुंब किंवा तरुणांना जी एम्प्लॉयमेंट मिळते ती आंबा काजू म्हणजे विशेषतः बागायतीमधून मिळते, ज्याच्यामध्ये किमान 4 ते 5 लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. दुसरा रोजगार जो आहे तो सर्वाधिक रोजगार कोकणामध्ये माशांमधून मिळतो. म्हणजे कोकणाच्या समुद्रात दरवर्षी 4 लाख टन मासे पकडले जातात आणि ही मासेमारी आहे, या मच्छीमारांचा जो रोजगार आहे हा किमान 4-5 लाख कुटुंबांचा रोजगार आहे. आणि तिसरा रोजगार जो आता खूप मोठ्या प्रमाणात विकसित होतोय तो पर्यटनाचा आहे आणि ही जगातली एक मोठी प्रमुख इंडस्ट्री आहे. युरोपची इकॉनॉमी पर्यटनावर चालते, केरळची इकॉनॉमी पर्यटन, थायलंडची इकॉनॉमी पर्यटनावर चालते, इंडोनेशियाची इकॉनॉमी पर्यटनावर. कोकणामध्ये या सगळ्यांपेक्षा चांगलं पर्यटन करता येईल आणि पर्यटन जर नीट डेव्हलप केलं तर कोकणातल्या एकाही तरुणाला 10-20 हजारच्या नोकरीसाठी मुंबईत यावं लागणार. तर हे 3 विषय आहेत ज्यातून कोकणात एम्प्लॉयमेंट मिळते. पण मी गेली 10-15 वर्ष कोकणातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना सांगण्याचा प्रयत्न करतोय की साहेब, या 3 ज्यातून रोजगार मिळतो कोकणामध्ये, या 3 विषयासाठी महाराष्ट्र सरकार बेसिक पायाभूत सुविधा देत नाही किंवा त्याला निधीच नाही. म्हणजे आंबा काजू हा मुख्य विषय आहे, जिथे 4 लाख एकरवरती आंब्याची लागवड आहे, पण एकही वेलफेअरची योजना आंबेवाल्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडे नाही. आंबा काजू बोर्ड 10 वर्षापूर्वी बनवलंय, त्याचं 0 बजेट आहे, म्हणजे त्यात चालूच नाही केलं. काजू मंडळाचं आता ऑफिस चंदगडला केलं, काजू बोर्डाचं ऑफिस आहे केरळमध्ये. त्यानंतर फिशरीज कॉर्पोरेशन, महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन हे फिशरीजसाठी आहे, पण फिशरीजचा सेक्रेटरी कोकणात येत नाही, फिशरीजचा कमिशनर कोकणात येत नाही आणि माशाचा मंत्री आता विदर्भातले आहेत, आमचे मित्र आहेत आणि कधी मराठवाड्यातले असतात, कधी पश्चिम महाराष्ट्रातले असतात. सो माशाचा मंत्री कोकणात येत नाही, सेक्रेटरी कोकणात येत नाही, कमिशनर कोकणात येत नाही. महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशनला 0 बजेट आहे. म्हणजे केंद्रामध्ये मोदी सरकार 24,000 कोटीचं बजेट, अतिशय सिरियस आहे माशांची शेती आणि फिशरीजच्या डेव्हलपमेंटसाठी केंद्र सरकार. आणि याचा उपयोग करून चंद्रबाबू नायडू सारखा व्हिजनरी मुख्यमंत्री हा फक्त कोळंबीच्या शेतीची 50,000 कोटीची इकॉनॉमी
गोदावरीच्या खोऱ्यामध्ये विकसित करतो, फक्त एका क्रॉपची, सिंगल क्रॉप रिव्हॉल्युशन. तर जर कोकणामध्ये इतकी वॉटरफ्रंट आहे, इतक्या खाड्या आहेत, इतका समुद्रकिनारा आहे, जर आपण 900 किलोमीटरचा समुद्र किनारा असलेला आंध्र प्रदेश कोळंबीची 50,000 कोटीची इकॉनॉमी डेव्हलप करतो, तर आपण किती करायला पाहिजे? पण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशनला शून्य बजेट आहे. 60% सबसिडी केंद्र देतं आणि 40% राज्य देतं. पण राज्य काही देतच नसल्यामुळे केंद्राचे पैसे कोकणात येत नाहीत आणि त्यामुळे माशाची शून्य शेती कोकणामध्ये होते. फक्त समुद्रातले मासे पकडणे एवढंच काम आपण करतो. जर माशाच्या शेतीकडे आपण लक्ष दिलं तर हजारो रोजगार आपण उद्योग हे कोकणातल्या तरुणांसाठी किंवा जे कोळी बांधव आज अडचणीत आलेत, मासे मिळत नाहीत, अनिर्बंध मासेमारी चालले, पिल्लं पकडतात, त्याचे पर्ससीनवाले नियम पाळत नाहीत, एलईडी फिशिंग, अनैसर्गिक फिशिंग केली जाते आणि कोकणातला समुद्र उद्ध्वस्त करण्याचं काम बेजबाबदारपणे सगळे करतायत आणि अधिकारी आणि संबंधित लोक हे चुकीच्या पद्धतीने, अनधिकृत पद्धतीने काम करून कोकणाच्या समुद्राची एका बाजूने वाट लावतात आणि दुसऱ्या बाजूने माशांच्या शेतीसाठी कुठलाही उपक्रम राबवले जात नाही. त्यामुळे MSFC साठी शून्य बजेट, आंबा काजू बोर्डासाठी शून्य बजेट आणि गेली 25 वर्ष बेंबीच्या देवठ्यापासून मी ओरडतोय की पर्यटन 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 जर कोकण डेव्हलप करायचं असेल, पण साधी टॉयलेट नाहीत समुद्र किनाऱ्यावरती. दरवर्षी गणपतीपुळ्याला, हरिहरेश्वरला लोक बुडून मिळतात, मरतात, पण त्यांच्या सेफ्टीसाठी कुठली लाईफ सेव्हिंग व्यवस्था नाही. कुठल्याही पर्यटन स्थळावर जायला धड रस्ता नाही, तिथे पार्किंगच्या व्यवस्था नाहीत, तिथे त्या समुद्र किनारे सजवले पाहिजेत. जगभर काय चाललंय आणि आपल्या कोकणात काय चाललंय, अतिशय घाणेरड्या पद्धतीने कसलंही नियोजन नसलेलं पर्यटनाचा विकास कोकणामध्ये सुरू आहे. आणि त्यामुळे 3 आमचे विषय, या 3 विषयांसाठी एकही योजना नाही, बजेट नाही, प्रोत्साहन नाही, लोन नाही, कमी व्याजदराने कर्ज नाही, सबसिडी नाही, म्हणजे उद्योग कोकणात होऊच नयेत. आणि त्या ऑन टॉप ऑफ धिस हे सगळे उद्योग करायचे तर कोळंबीच्या शेतीसाठी परवानगी घ्यायला चेन्नईला जावं लागतं. माझ्या जमिनीवर मला 10 खोल्या बांधायच्या आहेत, तर परवानगी घ्यायला मला चेन्नईला जाऊन 25 लाख रुपये खर्च करायला लागतो. हाऊसबोट, LFPच्या एका खाडीमध्ये 2,000 कोटीची हाऊसबोटची इकॉनॉमी आहे, जो आजचा आपला विषय होता, ज्याच्यावर आपण उद्या बोलू परत. तर त्या हाऊसबोटची साधी परवानगी अजूनपर्यंत मिळाली नाही. गेल्या वर्षी पहिली परवानगी आम्ही सत्यवान दर्देकरची घेतली. किती खाड्या आहेत कोकणामध्ये, किती बॅकवॉटर टुरिझम आपल्याला डेव्हलप करता येईल, किती बीच टुरिझम करता येईल, तर किती फिशरीजचे उद्योग करता येतील. पण हे सगळं करण्याकरता महाराष्ट्र शासनाकडे कोणाला वेळ नाही, शासकीय अधिकाऱ्यांना या सगळ्या विषयावरती बोलायला वेळ नाही. सोयाबीन, धान, ऊस, साखर, कापूस हेच महाराष्ट्राच्या विधानसभेत या सगळ्याची चर्चा चालते. पण कोकणातला हापूस आंबा, कोकणातला काजू, त्या काजूला हमी भाव मिळावा, काजू बीला, सुपारीला हमी भाव मिळावा, पायाभूत सुविधा पर्यटनाच्या निर्माण व्हाव्यात, परवानग्या मिळाव्यात, यासाठी कोणालाही वेळ नाही. आणि ही सगळी जी काय परिस्थिती आहे की यामुळे म्हणजे एका बाजूने सरकार काय सांगतं, तर 4 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही नाणार प्रकल्पात आणणार. नाणार प्रकल्पातून किती विकास होणार आहे? 2, 4, 5 गावांचा विकास होईल. नाणार प्रकल्पातून अख्ख्या कोकणाचा थोडी विकास होणार. वाढवण बंदर, तिथे नकोच आहे बंदर, तरी पण वाढवण बंदर जबरदस्ती आपल्याला तिथे टाकायचं आहे. तिथे ऑलरेडी इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे बोईसर, तारापूर प्रचंड पॉल्युशन तिथल्या नद्यांचं आणि समुद्राचं झालंय. आणि रोजगार कोणाला मिळतोय या MIDC मध्ये? तुम्ही MIDC आणल्यानंतर कोकणचा विकास होईल म्हणता. या MIDC मध्ये 95% रोजगार हा उत्तर भारतीय आणि झारखंड आणि बिहारच्या तरुणांना रोजगार मिळतो. सरकारला GST मिळतं, सरकारला प्रोफेशनल टॅक्स मिळतो, सरकारला इन्कम मिळते. बदल्यात आम्हाला काय मिळतं? आमच्या खाड्यात उद्ध्वस्त होतात, आमचा समुद्र उद्ध्वस्त होतो, आमच्या नद्या उद्ध्वस्त होतात. लोटे परशुरामच्या खालच्या गावांमध्ये जाऊन बघा, एकही बाग जाग्यावर नाही, अख्ख्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. म्हणजे कोकण उद्ध्वस्त करणाऱ्या इंडस्ट्रीज आल्यानंतर ठीक आहे, महाराष्ट्राचा फायदा होतो, देशाचा फायदा होतो, पण आमच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामुळे आम्ही जगू किंवा ज्याच्यामुळे आमचं गाव समृद्ध होईल, ज्याच्यामुळे आमची मुलं मुंबईत जायची थांबतील, ती परत येतील, तर हा जो रोजगार आहे त्याच्यासाठी जर तुमच्याकडे शून्य योजना असतील, त्याच्यासाठी तुमच्याकडे शून्य निधी असेल, त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठलीच पॉलिसी नाही, त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठली स्ट्रॅटेजी नाही,
17 वर्ष झाली. एक हायवे बनवताय तुम्ही. एक हायवे म्हणजे माझ्या कोकणात पर्यटक सुद्धा येऊ नये. माझ्या कोकणामध्ये उद्योग येऊ नयेत. याच्यासाठी ज्या पद्धतीने चाललंय म्हणजे माझा अतिशय आवडते नेते माननीय नितीन गडकरी आहेत आणि मला कौतुक आहे, की ज्या पद्धतीने देशभर रस्त्यांचं जाळं त्यांनी उभं केलं. अगदी सियाचेनच्या बॉर्डरवरती हायवेज बनवले. 4 वर्षात समृद्धी हायवे बनवला. मला सांगा, की आमच्या कोकणाचा हायवे तुम्ही 17 वर्ष का नाही बनवला? हे प्रश्न कुठेतरी नक्कीच विचारायला हवेत संजयराव, आणि ते विचारायचं काम तुम्ही करताय आणि निडरपणे करताय, आणि तुम्हाला कल्पना आहे की अशा प्रकारे खुला विरोध घेऊन आतापर्यंतचे एक प्रकारचं संयमाचं नातं तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांशी ठेवलं होतं. असं असतानाही सुद्धा आज तुम्ही इतक्या निडरपणे या सगळ्याच राजकीय पक्षांना प्रश्न विचारताय, त्याबद्दल डेफिनेटली आपलं कौतुक आहे. संजयराव, मला थोडंसं आपल्याला असं विचारायचं आहे की कोकण विकास हा काही तुमचा आजचा विषय नाहीये. कारण आज कसं होतंय की आता या इलेक्शनच्या निमित्तानं म्हणा, खूप लोक तुमच्या कडे आकर्षित होत आहेत. तुमचे सगळे हे जे काही डायलॉग्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा राजकारण, मी आता इलेक्शन आलं म्हणून संजयराव बोलायला लागलेत काय. पण मी तर तुम्हाला समाज माध्यमाच्या माध्यमातून 8-10 वर्ष ओळखतो. मी 8-10 वर्ष तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त फॉलो करतोय. गेली 1.5-2 वर्ष आपले खूप जवळून काम करतोय. त्यामुळे मला हे माहिती आहे की तुम्ही कित्येक वर्ष या विषयामध्ये आहात. सो त्याच्याबद्दल जर एक 2 मिनिटांमध्ये आपण जर सांगितलं की हा प्रवास चालू कसा झाला? नाही, खरं खरं मी देशासाठी काहीतरी करावं म्हणून राजकीय पक्षाचं काम सुरू केलं आणि एक 8-10 वर्ष काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली योग्यता देशासाठी काही करण्याची नाही, कारण तो खूप मोठा विषय आहे आणि आपण देशासाठी काम केलं तरी प्रत्यक्ष काय घडेल माहित नाही. आणि म्हणून मग मी असं ठरवलं 2 इसवी सन 98-99च्या दरम्यान, की आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर 6-7 वर्ष पूर्ण वेळ मी राजकीय पक्षाचं काम केलं. कारण देश घडवण्यासाठी शेवटी राजकारणी देश घडवतात किंवा सगळे निर्णय ते घेतात, म्हणून तिथे गेलं पाहिजे. म्हणजे सगळेच जण शिव्या घालतात राजकारण्यांना, पण तुम्ही तिथे उतरणार नसाल तर ते कसं बदलेल किंवा चांगली लोक कशी येतील? चांगली लोक घरी बसून फक्त चर्चा करणार असतील तर हे होणार नाही. त्यामुळे हे मी करत होतो. पण मग मी 2000च्या दरम्यान 25 वर्षापूर्वी असं ठरवलं की कोकणासाठी प्रयत्न. पुन्हा कॅनव्हास मोठाच होता, कारण मला काही एका मतदारसंघाचा आमदार व्हायचं किंवा असं काही स्वप्न नव्हतंच आणि आताही ते नाहीये. पण संपूर्ण कोकणासाठी काम करायचं ठरवलं आणि त्यामुळे मंदारजी मी 2 लाख किलोमीटर, म्हणजे तेव्हा पैसेही नव्हते. म्हणजे एक छोटासा व्यवसाय घरातला होता. आई मला दर महिन्याला 10,000 रुपये पेट्रोलला द्यायची आणि मी मोटरसायकलवर डहाणू ते वेंगुर्ला जवळपास 2 वर्ष फिरलो आणि जवळपास 4 वर्षामध्ये मी 2 लाख किलोमीटर प्रवास हा मोटरसायकलने कोकणात केला वा आणि वा. गावागावात गेलो, समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या लक्षात आलं की कोकणचा विकास म्हणजे काय आणि तो कसा करायचा हे समजून घेण्यासाठी कोणीही इस्रायलला जाण्याची आवश्यकता नाही किंवा युरोपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये फिरलात तर तुम्हाला लक्षात येईल की अनेक कोकण विकासाची विद्यापीठं कोकणात काम करत आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने किती काम केलं मला माहित नाही. पण अमृते या अरविंद अमृते या एका माणसाने किमान 200-500 कोटीची इकॉनॉमी नर्सरी या विषयाची दापोलीला गव्हे आणि आजूबाजूच्या 10 गावांमध्ये किमान 500 उद्योजक अरविंद अमृते या माणसाने उभे केले. किंवा प्रभाकर सावे ही आमची कृषी पर्यटनाची युनिव्हर्सिटी आहे, किंवा शेखर भडसावळे आणि आता त्यांचा मुलगा चंदन भडसावळे, हे यांच्याकडून प्रेरणा घेऊन मला वाटते आजपर्यंत हजारो पर्यटनाचे प्रकल्प हे कोकणात आणि महाराष्ट्रात उभे राहिलेत. किंवा डॉक्टर चंद्रकांत मोकल या एका माणसाने किती रिव्हॉल्युशन केलंय. तर अख्खं कोकणचं पर्यटन शासनाने किती काम केलं मला माहित नाही, पण डॉक्टर चंद्रकांत मोकल यांच्यामुळे कोकणाचं पर्यटन विकसित झालं असं धाडसी विधान मी करेल. अर्थात आमच्या चळवळीचा सुद्धा यात खूप मोठा भाग आहे. पण आज जे कोस्टली कोकण कनेक्ट झालं, एक बोट
दाभोळला डॉक्टर मोकलांनी आणली आणि दाभोळ आणि वेलदूर अंजन वेल त्यांनी कनेक्ट केलं, ज्याच्यामुळे दापोलीतून 120 किलोमीटर प्रवास करून माणूस पलीकडे गुहागरला जाण्याच्या ऐवजी तो सहजपणे दापोलीतून दाभोळवरून गुहागरला जातो. आणि मग असं एका खाडीत नाही, असं त्यांनी दिघीच्या खाडीत केलं, असं त्यांनी बागमंडलाच्या आणि बाणकोटच्या खाडीत केलं, मग जयगडच्या खाडीत केलं. केवढं रिव्हॉल्युशन या एका माणसाने केलं, प्रोफेशनली केलं. आणि आज संपूर्ण कोकण कोस्टली, कधी पूल बनणार खाड्यांचे मला माहित नाही, कधी कोस्टल हायवे बनणार माहिती नाही, पण डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी कोकणाच्या पर्यटनाचं रिव्हॉल्युशन केलं. मला वाटतं अशी खूप सारी माणसं या चळवळीमध्ये मी जोडली आणि ही सगळी माणसं त्या म्हणजे 25 वर्षापासून जी आमच्या बरोबर आहेत ती आजही आहेत. आणि या सगळ्यांच्या मदतीने कोकण विकासाचा एक ऍक्शन प्लॅन, एक स्ट्रॅटेजी काय केलं पाहिजे याच्यावरती प्रत्यक्ष आम्ही काम करतो. आम्ही व्हिजन डॉक्युमेंट केलं. मी कोकण विकास यात्रा केल्या. म्हणजे अशी एकमेव संस्था असेल की जिने आपल्या स्वतःच्या विभागाचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलंय. आणि हे सगळं करत असताना त्या वेळेचे मुख्यमंत्री, त्या वेळेचे मंत्री या सगळ्यांबरोबर आमचं कोणाबरोबर भांडण नाही. आमचं कुठल्याही पक्षाविरोधात किंवा कुठल्याही नेत्याविरोधात हा संघर्ष नाही. आमचं म्हणणं आहे की साहेब, तुम्ही मायबाप आहात, त्वमेव माता पिता त्वमेव, फक्त आमचं थोडं ऐका ना, आम्हाला काय हवं हे समजून घ्या ना. आणि काय चाललंय, नुसते कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन डेव्हलपमेंट असं थोडी होतं. कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी मोठमोठी धरणं घालायची, मोठमोठे हायवेज बनवायचे, हे सगळं ठीक आहे, त्याचं कौतुक एक इंजिनियर म्हणून, एक इंटेलेक्च्युअल कार्यकर्ते म्हणून आम्हालाही वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर हवं, पण इन्फ्रास्ट्रक्चर क्वालिटीचं हवं. आणि नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर बनवून कसं चालेल? तिथल्या सामान्य माणसाचा, तिथल्या शेवटच्या माणसाचा, तिथल्या माझ्या मच्छीमाराचा, तिथल्या शेतकऱ्याचा, की जो युवक कोकणात राहू इच्छितो, त्याला साहेब एकही योजना नाही, त्याला सबसिडी नाही, त्याला कमी व्याजदराने कर्ज नाही, त्याला परवानग्या नाहीत, कसा जगेल तो, कसा थांबेल कोकणामध्ये? आणि मग बिचारा तो कोकण सोडून मुंबईमध्ये जातो आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये 10x10च्या खोल्यांमध्ये हे आमच्या कोकणातल्या तरुणांना राहावं लागतं. आणि ही परिस्थिती बदलायला हवी. आणि त्यासाठी लोक आमदार करतील, मतं देतील मला माहित नाही, पण कोणीतरी संघर्ष करायला पाहिजे आणि तो आता आपण सुरू केलाय. येस संजयराव, आज आपला पहिलाच दिवस आहे आणि त्याचं थोडंसं प्रमोशन आता आपण आज दिवसभर करू. त्यामुळे लोकांना कल्पना येईल की उद्यापासून हा कार्यक्रम कसा असणार आहे. आज आपलं थोडासा टेस्ट रन, ड्राय रन सारखा होता आणि तो सक्सेसफुल झाला. युट्यूबवरती हे व्यवस्थित त्याचं ब्रॉडकास्टिंग आता चालू आहे. तो याच्यामध्ये आपल्याला युट्यूबवर लोक प्रश्न विचारू शकतात. आपल्या फेसबुक पेजवर पण आपण याचं ब्रॉडकास्टिंग करणार आहोत. इथेही प्रश्न विचारू शकतात. आपण त्याची अंतर्गत रचना करू. आपले जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपवर याची लिंक कार्यक्रम चालू झाल्या झाल्या येईल. त्यामुळे सगळ्या लोकांना हा लाईव्ह कार्यक्रम बघता येईल. तर उद्यापासून याच्यामध्ये आपण प्रश्नोत्तर पण घेऊ. याच्यामध्ये लोक पण सामील होतील. आणि हा मला वाटतं आपण विचारांची दिवाळी, विचारांचा उत्सव रोज पुढचे 8-10 दिवस जोपर्यंत मतदान होतंय तोपर्यंत चालू ठेवू. त्यामुळे वैचारिक अभिसरण होईल. त्यामुळे आपली भूमिका लोकांपर्यंत आपण जास्त चांगल्या प्रकारे घेऊन जाऊ शकतो. सो मला वाटतं आज आपण इथेच थांबूया. उद्या सकाळी आपण एका नवीन पाहुण्याबरोबर, एका नवीन तज्ज्ञाबरोबर, एका नवीन ॲडॉल बरोबर ही चर्चा कंटिन्यू करू. तुमचा शेड्यूल खूपच सध्या धावपळीचा आहे संजयराव. तरी त्या धावपळीमध्ये तुम्ही हा वेळ काढलात, जो नेहमीच तुम्ही काढता कोकण विकासासाठी. त्याबद्दल अख्ख्या कोकणवासियांकडून तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. आणि पुन्हा एकदा शुभ दीपावली. या पुढचं वर्ष हे सगळ्याच कोकणवासियांसाठी संजयरावांच्या रूपी एक आमदार आम्हाला लाभो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण, जय शिवराय. भारत माता की